तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी या जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या बाजूने लागला गेला आणि या ठिकाणी किंग्सफोर्ड खानोली संघ या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिला नाही. त्या अनुषंगाने त्या संघाला 3 धावेने या ठिकाणी पॅनलाइज केलेला आहे. आयोजकांचा निर्णय आहे की या 3 धावांची पॅनल्टी किंग्सफोर्ड खानोली संघाला इथे मात्र आकारली गेलेली आहे. ज्यावेळी भोईरगाव संघ आपल्या इनिंगला सुरुवात करेल त्यावेळी आपण त्या 3 धावा त्यांच्या धावफलकामध्ये ऍड करू. सलामी जोडी शेखर दळवी त्याच्या सोबतीला आहे त्याचे बंधुराज राहुल दळवी आणि दुर्गेश आपल्या षटकाला इथे सुरुवात करतो. पहिला चेंडू पहा, यॉर्करचा प्रयत्न त्याचा होता आणि या पहिल्या चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीनं सन्मान दिला शेखरनं आणि शॉट मिड विकेटला मात्र जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तत्पुरती एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाली. चांगली सुरुवात, कारण पहिल्याच बॉलवर कुठेतरी कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न. पहिला बॉल प्रत्येकी बॅटर्ससाठी फार महत्त्वपूर्ण असतो. बरोबर मिडल ऑफ द बॅट घेऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल स्कोर 1 या धावसंख्येवरती संघाच्या धावफलकाला सुरुवात. एक चांगलं बॅटेल आता पाहायला मिळेल. दुर्गेश पहिला षटक हाताळतोय. तो फाईन बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. पूर्ण लांबीचा बॉल होता, फुलर लेंथ, डॉट बॉल. चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुर्गेश भोईरच्या वतीने आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहिला तर यॉर्करचा प्रयत्न, त्याच्यावरती सिंगल धाव. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी फुलर लेंथ चेंडू राहुलच्या अगेन्स्ट त्याने हाताळला आणि या सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या मात्र हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव म्हणा, जबरदस्त सुरुवात. तसंही दुर्गेश या चालू सीझन मध्ये चांगल्या फॉर्मात पाहायला मिळालाय. राहुलसाठी हा बॉल पुन्हा ऑनट्रायलचा फटका. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहेत. वाईडिश लॉंगॉनला बॉल उचलला जाणार. वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. पॉवर प्ले सुरू आहे, मात्र सध्याच्या घडीला खेळ ज्या पद्धतीने बॅटरचा सुरू आहे तो थोडासा शांत गतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. की वादलापूर्वी ही शांतता असावी समीर. ज्या अनुषंगानं शेखर चांगल्या फॉर्म मध्ये आहे, राहुल चांगल्या फॉर्म मध्ये आहे. थोडा वेळ जर त्यांनी जर इथे काढला तर मात्र येणाऱ्या षटकामध्ये आक्रमकता त्यांची पाहायला मिळू शकेल. हो, डेफिनेटली. आणि तसंही जास्तीत जास्त रन्स बनवाव्याच लागतील, कारण 3 रन्सना या अगोदरच पॅनलाइज केल्या KSK संघाला, किंग्स स्पोर्ट्स खानिवलीला. इथे देखील सिंगल मिळाली. फुलटॉसवर घेऊन गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर एलिव्हेशन तिथे मिळालं नाही फटक्या मागे आणि एकच धाव या ठिकाणी फलंदाज पूर्ण करत असताना स्कोर एका धावेने 3 वर. आतापर्यंत कुठेतरी फलंदाजाला मात्र या ठिकाणी संधी देत नाहीये गोलंदाज दुर्गेश भोईर. अचूक लेंथवरती आतापर्यंत त्यांनी मारा केला आणि या 4 लिगली चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्याने त्या ठिकाणी खर्च केल्या. आणि तदनंतर अजून एक चांगल्या चेंडूची फेक आहे. जबरदस्त पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून आपण दुर्गेश भोईरला पाहत असतो आणि 30 चमक 30 धमक या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहत आहोत. हो, डेफिनेटली चांगली गोलंदाजी करतोय. खरं तर आतापर्यंत ज्या 3 धावा आहेत त्या ग्राह्य धरल्या नाही तरी हरकत नाही, कारण ज्या पद्धतीचं आपण सिच्युएशन पाहतोय. यावेळेला खराब लेंथ होती, त्याचा फायदा उचलला. पुल करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलं चेंडूला. 4 धावांसाठी चौकार. थोडीशी डावा स्टेकवरती चेंडूची लेंथ होती. ती लेंथ राहुलनं परफेक्टली ओळखली आणि काय अंदाज पाहिला आपण. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि जागा सुद्धा त्यांनी चांगली निवडली. विकेट एरिया होती, कुठलाही तिथे फिल्डर उपस्थित नव्हता आणि पहिली बाउंड्रीज पाहिली आपण KSK अर्थात खानिवली संघाच्या इनिंगमध्ये. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनगडी बाद 7 धावा इथे मात्र लागल्या गेल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं पहिल्या इनिंगमधील पहिल्या फेरीतील आपण शेवटचा सामना इथे मात्र अनुभवतो. तदनंतर तुम्हाला प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे खेळाडू पूर्णपणे सज्ज आहेत आणि त्यासुद्धा आतुरता आता मात्र लागलेली आहे की कधी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रतीक ठाकरे. प्रतीक ठाकरे सुद्धा या सत्रामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि PPLच्या माध्यमातून बंटी स्पोर्ट खुक्से बोर्डी संघाच्या माध्यमातून तो खेळणार आहे. अनेक संघांनी त्याच्यावरती बोली लावली, परंतु अखेर बंटी स्पोर्ट खुक्से संघाच्या माध्यमातून त्याची निवड केली गेली. बॅकफुटला गेले, पंच केला, डीप मध्ये कुठला फिल्डर नाही आणि चेंडू सरळ कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. क्लासिकल चौकार. हा रिप्ले तुमच्या समोर. थोडीशी जागा मिळाली, त्याचा फायदा उचलला. शॉर्ट वाईड अँड पनिश.
थोडासा खाली राहिला होता चेंडू, मात्र क्लास आहे शेखरकडे. ए डिव्हिजनचं क्रिकेट लेदर बॉलचं तो खेळलेला आहे आणि तो क्लास सध्या तरी तो दाखवत असताना चौकार प्राप्त केलाय. चांगली जागा निवडली. ऑफ साईडला आपण जर पाहिलं तर डीप मध्ये वानिश लॉंग ऑफ कडे फिल्डर त्याने होता आणि त्याचमुळे हा चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. आणि आता मात्र पाहू शकाल मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहतोय आपण. चांगली स्टॉपिंग तिथे मात्र केली तोपर्यंत एक धाव फलंदाजांना पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि सिंगलच्या वतीने धाव फलकावरती आतापर्यंत धावा लागल्या गेल्या 12. किमान 35च्या वर जावं लागेल तेव्हा कुठे तुम्ही फाईट बॅक करू शकता, कारण भोईरगाव संघामध्ये देखील आता जे एमर्जिंग स्टार अपकमिंग स्टार आहेत ते चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामध्ये आपण प्रतीकचाही नामोल्लेख करू शकतो. चांगला ऑलराऊंडर तो उदयास येत चाललाय. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट, सिंगल स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय 13वर. आणि महत्वाचं म्हणजे दुर्गेश आणि ऋषिकेश हे जे एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू आहेत तेही चांगल्या फॉर्मात पाहायला मिळालेत. आणि सध्याच्या घडीला जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या वतीने आपण चांगला क्रिकेट पाहतोय, कारण सांघिक कामगिरी आता मात्र या संघाची आपल्याला चांगली पाहायला मिळते. एक क्षण असं होते की एखादी ट्रॉफी जिंकण्यासाठी मात्र संघ संघर्ष करायचा, परंतु आता मात्र परफेक्टली टीम, परंतु हा खराब चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्याच्यावरती हुक केला आणि चेंडू पाठवला फाईन बाउंड्रीच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. खराब लेंथ होती. आखूड टप्प्याचा बॉल हुक करत असताना भिरकावून दिलाय शेखरनं. 6 धावांसाठी षटकार. आता त्याच्या रंगात तो येत असताना एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. याच खेळीसाठी तर त्याला ओळखलं जातं आणि तो खेळ आता सध्याच्या घडीला सुरू झालाय. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 19 बिनगडी बाद. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, मात्र आता प्रतीकच्या विरोधात 12 रन्स पहिल्या 4 बॉलवर आल्यात. आणि तसंही आपण जर पाहिलं तर इन्फॉर्म फलंदाज आहे. मागील जी आपण स्पर्धा पाहिली माजी सरपंच चषक दलेपाडा संघटने, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा शेखरनं अर्धशतकी इनिंग साकारली होती आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग मिडॉनच्या दिशेनं फेक चांगली होती, परंतु गोलंदाज कडनं झाली चूक. पाहायचं आहे की एक्झॅक्टली काय निर्णय येतोय पंचांच्या वतीनं. शेखरनं मात्र कुठल्या प्रमाणे धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला नाही. राहुलला लगभग अर्ध्या किलपट्टीवरती पोहोचले होते, परंतु प्रत्येकनं चेंडू मात्र कुठेतरी कलेक्ट केलाच नाही. परंतु रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असेल. परत एक योग्य निर्णय शेखर दलवीच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण डेंजर एंडकडे त्याला मात्र या ठिकाणी धाव पूर्ण करायची होती आणि त्याच मुळे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी राहुलला नाकारलं आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या कॉपिंग पिचमध्ये आहेत. एकही गडी आतापर्यंत किंग्स स्पोर्ट खानवली संघानं गमावला नाहीये आणि अशा रीतीने धावफलकावरती धाबा जर आपण पाहिल्या तर 19 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगला फटका होता याही वेळेला, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मिळवला. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रतीक या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहे, मिळेल फक्त सिंगल. आणि याचबरोबर आपण पाहतोय 2 षटकांचा केस संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 20 धावा. 10च्या सरासरीने बरोबर धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या आणि प्रत्येकनं आतापर्यंत या स्पेलमध्ये त्याने धावा खर्च केल्या 13. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी छोटा केतनचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. तर जी आपण प्रेक्षणीय लढत पाहणार आहोत त्या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन तुम्हाला थांबायचं आहे. अडोस पडोस की लढाई, मैत्रीपूर्ण लढत, धामणगाव विरुद्ध वडपे असा सामना तुम्ही पाहणार आहात. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली किती धाबा जोडण्यासाठी प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज. धाबांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल, कारण या मैदानाचा आपण विचार केला तर शॉर्ट बाउंड्रीज आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी आपली गोलंदाजी डोळ्यासमोर ठेवून एक्झॅक्टली परफेक्ट लक्ष तुम्हाला नक्कीच उभारावं लागेल आणि तिथून तो प्रयत्न
शेखर दलवी करेल का? केतन राऊंड द विकेट आलाय, जबरदस्त कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, चेंडू करतो हवाई सफर आणि साधा बांधसाठी आला हा षटकार. व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट, आउटस्टँडिंग स्ट्रोक. बॉस जरा मिड विकेटच्या बाहेर गेला षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. बॉटम हँड मनगटामध्ये किती पॉवर आहे बघा शेखर दलवीच्या. लिहिलंय तो फटके मिड विकेटच्या बाहेर, लॉंगॉनच्या बाहेर, स्क्वेअर लेगच्या बाहेर मारण्याची क्षमता ठेवतोय. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने झालेली आहे या षटकाची, खास करून किंग्सफोर्ड खानिवली संघासाठी. कारण पहिला चेंडू अगदी शेखरच्या रडारमध्ये हाताला गोलंदाजांना आणि त्यावरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी अकोटपाचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी फटका फसलाय आणि लॉंग ऑन वरती मात्र टिपलाय झेल. पहिला धक्का लागत असताना किंग्सफोर्ड खानिवली संघाला शेखरच्या रूपानं. नक्कीच पाहायला मिळाला सुरुवातीला, मात्र तदनंतर चांगला पलटवार करण्यात आला किंग स्पोर्ट्स खानिवलीच्या वतीनं. डावातील आणखी काही चेंडू शिल्लक आहेत. मी म्हणेल इथून आणखी 1 ते 2 मोठे फटके शोधावे लागतील, कारण ज्याही धावसंख्या बनतील त्या धावसंख्येमधून 3 धावा त्यांना कमीच समोरच्या संघाला बनवाव्या लागतील. यावेळेला आणखी एक चांगला फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंगॉनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना परफेक्टली मिडल केला त्या ठिकाणी चेंडूला समीरनं. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना धाव फलकावरती तुम्ही पाहता 28. यानंतर एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना तुम्हाला बघायला मिळेल. 40+ धमाका धामणगावच्या विरुद्ध वडपे. चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला आपल्याला. किमान 2 धावा त्या ठिकाणी आपल्या संघासाठी वाचवले असंच म्हणावं लागेल. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु चांगला फिल्डिंगचा नमुना तिथे सादर केला. सध्या किंग्सफोर्ड खानिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि गुड्डाभाई यांच्या वतीनं या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी फटका हवेत खेळला आहे आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये, त्याने पकडला झेल आणि समीर दलवीचा होतो या ठिकाणी समाप्त खेळ. त्याचमुळे वेगानं धावा जोडण्याचा प्रयत्न समीरने सुद्धा तिथे केला गेला, परंतु मिडलिंग मात्र परफेक्टली झाला नाही आणि त्याचमुळे चेंडूला उंची जास्त मिळाली आणि मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक घडली नाहीये. पहिल्या चेंडूवरती एक केतनच्या षटकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक त्याने केलाय. 2 सफलता त्याने आतापर्यंत प्राप्त केल्या. वार पलटवार तुम्हाला बघायला मिळतीलच. ओ इथे फुल टॉस, चुकीचा बॉल टाकला आणि चुकीला माफी नाही. सहजगत्या पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. रोशनच्या बॅट मधून धमाका, सिक्सर. अगोदर त्या मेहनतीवरती पाणीच फेडलं असावं असंच म्हणावं लागेल. खराब लेन डाबा स्टिकवरती फुलटॉस लेन तो त्यांनी संगणक रोशन तुंगारेनं त्याच्यावरती जोडला षटकार. ओहो हा चेंडू चांगला बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडूला उचलतोय आणि योग्य त्या वेळी त्या ठिकाणी यष्ट उद्ध्वस्त केला. फलंदाज होते रनआउटच्या स्वरूपात बाद. अखेर पहिला डावाचा खेळ इथे होतोय समाप्त. 3 विकेट्स आतापर्यंत किंग्सफोर्ड खानिवली संघाने इथे मात्र गमावले आणि फलकामध्ये धाबा लागल्या गेल्या. एकूण 34 आणि 35 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. तत्पुरते आपण पुढील जे प्रेक्षणीय मॅच आहे त्या सामन्याची आपण नाणेफेकी इथे संपन्न करूया. धामणगाव विरुद्ध वडपे. दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघ इथे उपस्थित झालेले आहेत. चला आपल्यासाठी आयोजकांनी मात्र जी वेल काढलेली आहे ती वेल आपण वाया जाऊ देऊ नका,
कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि विनंती करतो की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण जे रेग्युलर संघ आहेत त्यांना सुद्धा मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी वेळ शिल्लक असणं फार गरजेचं आहे. कारण आज आपण सेमीफायनल मेगा फायनल ची लढत सुद्धा पाहणार आहोत. जास्तीत जास्त सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. चला 40+ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे वडपे विरुद्ध धामणगाव. कारण आपल्याकडे वेळ आज फार कमी आहे. दोन्ही संघ इथे दाखल झालेले आहेत. तर आपण आता जास्त वेळ इथे खर्च करू नका. आणि हे नाणेफेकी करण्यासाठी मी रुपेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. एका बाजूला पाहू शकाल सुंदर पाटील आहेत धामणगाव संघाचे संघनायक आणि दुसरीकडे जे पवनपुत्र वडपे संघाचे संघनायक आहेत जीवन भोईर. 3 षटकांची ही लढत. उपसरपंच एम ए स्पोर्ट असं तुम्हाला नामोल्लेख करायचं आहे. उपसरपंचाची मागणी केलेली आहे आणि या उपसरपंच झालेलं आहे. पाहुण्यांचं मी आभार व्यक्त करतो. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती पुन्हा जाऊन विराजमान व्हावं. नाणेफेकीचं कौल तुम्ही प्राप्त केला आणि रेग्युलर मॅचेसमध्ये तुम्हाला या स्पर्धेच्या वतीनं संधी दिलेली आहे. तर 3 षटकांची लढत असणार आहे. वेळ आपल्याकडे कमी असल्या कारणानं तर नाणेफेकी जिंकली काय करण्याचा निर्णय असेल? गोलंदाजी. जी तुम्हाला संधी दिलेली आहे एम ए स्पोर्ट चिंचवली संघानं गिरीदादा पाटील आणखी त्या संधीचं तुम्ही सोनं कशा रीतीने करणार? आवश्यक. आणि जे आपल्या या संघामध्ये खेळाडू आहेत ती तुमच्याच गावातील आहेत की इतर गावातील आहेत? ग्रामीण गटमध्ये एकच गाव गट असतो. आणि या समोर संघ शेजारी संघ आहे धामणगाव. तर त्या संघासमोर तुम्ही त्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आतापर्यंत ज्या तुम्ही स्पर्धा केलता 40+च्या स्पर्धा केलता तर एखादी स्पर्धा तुम्ही जिंकलेली आहे का या सत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये आमचा खेळ झालेलाच नाही कुठे. फक्त मैत्रीपूर्ण सामने दुसरा चालू आहे. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो आवश्यक. तर माझ्यासमोर सुंदरजी पाटील आहेत धामणगाव. श्याम भोईर आहेत. तुम्ही या नाणेफेकी गमावली. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 3 षटकांमध्ये किती धावसंख्येचा टार्गेट समोरच्या संघाला देण्याचा प्रयत्न कराल? 35-40चा टार्गेट ठेवू आम्ही. आणि तुमच्या संघामध्ये असे कुठले फलंदाज आहेत की ते विस्फोटक कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून करतील? विश्वनाथ आहे, महेश माले आहे, योगेश भोईर आहे. आणि तुमची भूमिका काय असणार आहे एज अ बॅटर की एज अ बॉलर? मी फलंदाजी पण करतो, बॉलिंग सुद्धा करतो, पण कधी कधी चान्स भेटत नाही. आणि तुम्ही सातत्याने या स्पर्धेला भेट देत असता तर या स्पर्धेविषयी काय 2 शब्द सांगाल? स्पर्धा ही चांगली आहे आणि आमचाच ग्राउंड आहे. आम्ही भरपूर मेहनत करून हा ग्राउंड बनवलेला आहे आणि त्यांनी मॅचेसाठी आम्हाला सांगितलं होतं का आम्ही इथं मॅचेस ठेवतो, त्याप्रमाणे आम्ही त्यांना. तर खरोखरच दोन्ही संघाच्या संघनायकांनी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी धामणगाव वासियांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी एम एस स्पोर्ट चिंचोली संघाला चांगलं योगदान दिलेलं आहे. तर मित्रांनो नाणेफेकीचा कौल 40+ पवनपुत्र वडपे संघाच्या बाजूने लागला गेला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर आपण जाऊया लगेच ऑन गोईंग मॅचकडे. तिथे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच. टार्गेट आपण पाहतो या ठिकाणी 35 धावसंख्येचं पार करायचं आहे आणि सिक्सर पहिल्याच बॉलवर आला आणि लगेचच विकेटचं पतन. सुरुवात चांगली केली होती दुर्गेश भोईरनं, परंतु म्हणतात ना की ती काही संकटात नाही. ते दृश्य आपण पाहिलं आणि 6 धावाचं योगदान देऊन तो मात्र माघारी परतला. आणि त्याचे बंधुराज आता मात्र कुणाल भुईर आलेले आहेत. तर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटची वरची कडा लागली गेली आणि एसटी रक्षकाच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला आणि सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट होताना आपण पाहिली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 1 गडी बाद 7. पहिल्या चेंडूवरती आक्रमक सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळाला रोशनच्या विरोधात. आपण पाहतोय दुर्गेश आणि दुर्गेशला लगेच शांत करण्यामध्ये यश आलं. आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश असेल. रोशन पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतो राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ऋषिकेश साठी हा बॉल दुरून खेचलाय. जबरदस्त प्रहार. बॉल जातोय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर.
चौकार. आणि आपण म्हणतोय का नेहमी ओल्ड इज गोल्ड. काय सुंदर कामगिरी या प्रत्येक स्पर्धेमध्ये ऋषिकेश भोईरच्या वतीने आपण पाहतोय. दरम्यान या ठिकाणी पावशिकल विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे जय जी भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. शॉर्ट कव्हरला फिल्डर तैनात, चांगली फेकी, परंतु त्यापेक्षा अधिक वेगानं मात्र धाव कंप्लीट केली गेली. आय थिंक कुठेतरी ऋषिकेश भोईरची विकेट्स धोक्यात होती, परंतु रिक्स सिंगल होती आणि तसे आपण म्हणतो की रिक्स में बरकत आहे. आणि धाव तिथे मात्र कंप्लीट होताना आपण पाहिली. सिंगलच्या वतीने धाव फलक आता मात्र पोहोचतोय 12 या आकड्यावरती. चांगली टोटल, चांगला पलटवार नक्कीच आपण म्हणू शकतो, कारण इथून 3 धावांचा ऍडव्हान्टेज देखील मिळाले. ते म्हणजे टीम जय महाराष्ट्र भोईरगावला. ते आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड करणार आहोत. बघा, येणाऱ्या संघांना विनंतीच असेल की वेळेवरती तुम्ही हजर राहा. यावेळेला मोठा फटका, कुणालच्या बॅट मधून धमाका, बॉल सीमा पार, 6 धावा षटकार. शकला अडचणीमध्ये सापडलाय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी विकेट टेकिंग त्यांनी रिकीच्या सुरुवातीला गोलंदाजी केली होती, परंतु त्यानंतर कुणाल भोईर आणि ऋषिकेश भोईरनं मात्र आपल्या डावाला सावरलं आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर 18 धावा फलंदाजाने पूर्ण केला, +3 धावा आपण ऍड करतोय. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. 21 धावा आपण पाहतोय पेनल्टीच्या ऍड केल्यानंतर या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि 14ची गरज असेल येणाऱ्या 12 बॉल मध्ये. आता समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. शेखर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. किंग्सपोर्ट खानिवली समोर समीकरण आता थोडंसं कठीण मात्र सोपं समीकरण आपण पाहतोय जय महाराष्ट्र भोईरगाव समोर. याचं कारण चांगली फटकेबाजी. ऋषिकेशनं चौकारानं सुरुवात केली, दुर्गेशनं षटकारानं सुरुवात केली, कुणालच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. पण नक्कीच कागदावरती आपण जर पाहिलं तर सोपं समीकरण आहे, परंतु शेखर दलवी हा एक लढाऊ खेळाडू आहे. इथून सुद्धा मात्र तो वापसी करण्याचा प्रयत्न करेल, परंतु या ठिकाणी काय सुंदर फटका तिथे मात्र सजवला. शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड उघडलं आणि यालाच म्हणतात समीर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. उगाच ऋषिकेशनं इतकी वर्ष क्रिकेट खेळलेला नाहीये, त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा तो फायदा उचलतो. आणि योगी पाटील, तू सातत्याने उल्लेख करत असतो की अंडरआर्मचा एक चांगला खेळाडू होता आणि त्याच्याचमुळे हा स्ट्रोक, त्याचीच कुठेतरी आठवण. हो नक्कीच. आणि ज्यावेळी या भोईरगाव संघानं ओव्हरऑल क्रिकेट खेळण्यासाठी नक्कीच सुरुवात केली, किमान 10 ते 15 वर्ष त्यांना एकही ट्रॉफी आपल्या गावामध्ये आणता आली नव्हती. तदनंतर त्यांनी एक चॅम्पियन पद पटकावलं आणि तदनंतर मात्र या संघानं उंच भरारी घेतली आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आता चांगली कामगिरी करतोय. प्रत्येकाचे दिवस येत असतात. सांगायचं तात्पर्य इतकंच की त्या चांगल्या वेळेची वाट पहा, संयम ठेवा. यावेळेला पुन्हा एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक हा बॉल होता, पडल्यानंतर बाहेर वळणारा. 1 धाव या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 26 धावा इथे लागल्यात. इथून आता सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 10. म्हणजे एबीसीडी प्रमाणे त्यापेक्षा सोपं समीकरण आता मात्र धावफलकावरती आपण पाहतो या भोईरगाव संघासाठी. चेंडूची संख्या जास्त, धावांची संख्या कमी, पावलांचा वापर, बॅटची आतली काढा, चेंडू शॉर्ट फाईनकडे ट्रॅव्हल झालाय, सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली. म्हणजे इथून किंग्सपोर्ट खानविल सगळं एकच कार्य करावं लागेल, तुम्हाला फक्त चमत्कारच करावा लागेल, तर तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. मिरेकल इथे घडणार का? जादू ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार का? शेखर दलवी सध्याच्या घडीला प्रयत्न करतोय. तो पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल, इथे मात्र चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली. डॉट बॉल. फायटर आहे हा खेळाडू, फायटर आहे. इथूनही तो संघाला जिंकून देऊ शकतो, ही धमक त्याच्यामध्ये आहे. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की शेखर दलवी एक लढाऊ क्रिकेटर आहे, परंतु इथे मात्र खराब लेंथची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच वेळी चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धाबांसाठी चौकार. गरज सामना जिंकण्यासाठी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय.
येणारे 7 बॉल 4 ची गरज. यावेळेला पुन्हा बॅकफुटला गेले, कट केला, फिल्डर आहेत उपस्थित, मिळेल फक्त सिंगल. आणि याचबरोबर 2 षटकांचा केस संपला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 32 धावा. उर्वरित आता येणारे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 3 ची गरज. जणू का ज्यावेळी दुर्गेश भोईर बाद झाला असं वाटलं होतं की मात्र येणारा बॅटरवरती दडपण येऊ शकेल, परंतु धोकांनी मात्र आपल्या संघाला सावरलं. एकीकडे कुणाल भोईर, दुसरीकडे ऋषिकेश भोईर. आणि मॅचची जी सिक्वेशन होती त्या सिक्वेशननुसार त्यांनी दोघांनी खेळ प्रस्थापित केला. आणि आता मात्र कुठेतरी विजयाकडे पूर्णपणे अग्रेसर आहे जे महाराष्ट्र भोईरगाव संघ. कारण 6 चेंडूमध्ये त्यांना आता विजयासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. आणि गोलंदाज आता मात्र समीर दलवी सज्ज होतोय. हो, जर त्या 3 धावा आणखी असत्या तर 6 असत्या. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. जे होतं, जे झालं, होऊन गेलं, त्यामध्ये बदल करता येणार नाही. मात्र इथून आता 3 धावा वाचवणार का समीर? लेफ्ट आर्मर तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सामना करेल बॅटर दुर्गेश. ऋषिकेश आणि समीरकडे सुद्धा मात्र ती क्षमता आहे की इथून सुद्धा मात्र धावांचा संरक्षण करू शकतो. परंतु या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड आहे, परंतु बॅकअपसाठी पाहू शकाल किती सुंदर चांगले प्रयत्न तिथे मात्र पाहायला मिळाले. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या आणि या 2 धावाने स्कोर आर लेवल. विजयासाठी आता मात्र फक्त 1 धाबीची गरज असेल येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अजूनही मी म्हणेल फाईट देण्याचा प्रयत्न करतायत. क्रिकेटमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत लढणं गरजेचं. नक्कीच एक मोठा संघ आता असं वाटतंय की या स्पर्धेतून बाहेर होतो की काय. यावेळेला रनआउटची संधी, फलंदाज धावबाद, विकेटचं पतन. आणि त्यानंतर चेंडूला मात्र एसटी रक्षक अर्थात शेखर दलवीने चांगलं कलेक्शन केलं आणि त्यानंतर योग्य रीतीने मात्र योग्य वेळी एसट्या तिथे मात्र उद्ध्वस्त केला. न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण अक्षय. 4 चेंडूचा खेळ अजूनही येणे बाकी आहे आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज असेल. जरी 1 धाव इथे मात्र जर समीर दलवीने जर वाचवली तर मात्र नक्कीच समीरचा मात्र पूर्ण गावामध्ये बोलबाला असेल. आणि त्याच्याकडे क्षमता आहे. अनेक प्रकारची त्यांनी अशा प्रकारची गोलंदाजी स्पेल हाताळलेल्या आहेत. डेफिनेटली खर तर कठीण आहे, मात्र अशक्य नाही. फलंदाजी करण्यासाठी डाव्या हाताचा बॅटर अक्षय मैदानामध्ये आता एंटर झाला. कुठेतरी बघितलं की डावखुरा गोलंदाज गोलंदाजी करतो आणि त्याच कारणास्तव डाव्या हाताच्या फलंदाजाला मैदानामध्ये पाठवलं. ह्या देखील गेम प्लॅन भरपूर आखाव्या लागत असतात, रणनीत्या आखाव्या लागत असतात आणि त्यानुसार तुम्हाला खेळ करावा लागत असतो. 4 बॉलमध्ये 1 धाव आता इथून वाचवणार का? तर चला आपण खेळायला सुरुवात करूयात. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 1 धावेची गरज. नवीन फलंदाज अक्षय स्टाके यांना आपण पाहतोय आणि अक्षयने मात्र या ठिकाणी फटका हवेत खेळला आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि हा सामना जिंकलाय जे महाराष्ट्र भोईरगाव संघटना. सो कॉंग्रॅच्युलेशन भोईरगाव अँड हार्ड लक किंग्स स्पोर्ट खानिवली. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच